नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर. सुंदर दिसणं, छान दिसणं, स्वतःची पर्सनॅलिटी खूप छान असणं असं सर्वांनाच वाटतं आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण वजन आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु फक्त एवढ्याच गोष्टीसाठी आपण वजन कमी करतो का? तर नाही. वजन कमी करण्याचे आणखी बरेचसे फायदे आहेत. त्यातल्या त्यात हृदय रुग्णांसाठी वजन कमी करणं ही खूप फायद्याची गोष्ट आहे. जसं वजन आपण कमी करतो तसे आपल्या हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते, आपल्या रक्तवाहिन्यांना बळकटी मिळते, परंतु त्याचप्रमाणे आपलं संपूर्ण शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. आता ते कसं? तर सगळ्यात महत्वाच्या 5 गोष्टींपासून तुमचं जेव्हा तुम्ही वजन घटवायला जाता तेव्हा 5 गोष्टींपासून तुम्ही परावृत्त होत असता. तर ती सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उच्च रक्तदाब आटोक्यात येतो, ज्याला आपण बीपीचा त्रास म्हणतो. जसं वाढतं वजन आणि बीपी हे दोन्ही आजार एकत्रितपणे नेहमी येत असतात. 2 गोष्टी बीपीच्या व्यक्तींच्या मध्ये असतात. पहिले असतात ते म्हणजे इसेन्शियल हायपरटेन्शन असणारे व्यक्ती, म्हणजे ज्यांच्यामध्ये बीपीची सुरुवात आहे, पण ती सुरुवात म्हणजे जसं फिजिकल किंवा मेंटल एक्झर्शन झालं, झोप अपुरी झाली, चिडचिड झाली किंवा एखाद्या गोष्टीचं ओव्हर एक्झर्शन केलं आणि अशा वेळी ते बीपी शूट होतं आणि जेव्हा पेशंट रेस्ट फेज मध्ये असतो, रिलॅक्स मूड मध्ये असतो, तेव्हा ते बीपी कंट्रोल येतो. अशा इसेन्शियल हायपरटेन्शनच्या लोकांनी जर वजन आटोक्यात ठेवलं किंवा वजन कमी करायला जसे सुरुवात होते तसं हळूहळू त्यांचं बीपी कमी होतं. किंवा ज्यांना मुळातच उच्च रक्तदाब आहे, बऱ्याचदा असं होतं की एकदा एक बीपीची गोळी सुरू असते, काही दिवसानंतर आणखी आम्ही एक ऍड करतो, आणखी दुसरी, अशी 3-3, 4-4 बीपीच्या गोळ्या काही रुग्णांना घ्याव्या लागतात. जसं तुमचं वजन आटोक्यात येतं तसं हळूहळू आम्ही गोळ्यांची संख्या कमी करतो. काही वेळा तुमचं बीपी पूर्णतः कंट्रोलमध्ये राहतं किंवा वाढत्या बीपीमुळे तुमच्या किडनी फंक्शन्सवर किंवा तुमच्या हृदयावर जो लोड येत असतो किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स घडत असतात ते सर्वप्रथम कंट्रोलमध्ये येण्याचा गोष्ट घडते. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ज्याला आपण सेकंड पार्ट म्हणू, जो सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी चेंजेस कमी होतात. आता इन्फ्लेमेशन म्हणजेच काय की सूज येणं. तसं पाहायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये फॅट सेल्स असतात. फॅट ही काही वाईट गोष्ट नाहीये, तो ऍक्च्युली तुमचा एनर्जी स्त्रोत आहे. परंतु ती एनर्जी स्त्रोत जसं एक्सेस जर फॅट वाढले तर जसं जसं तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं, सूज येते. आता हे सूज आणणारे घटक बरेचसे आहेत, जसं वाढत्या वयानुसार असेल, तुमच्या दिनचर्या किंवा तुम्ही रुटीनली जंक फूड इटर्स आहात, व्यसनाधीनता असेल, मानसिक ताणतणाव असेल, उच्च रक्तदाब असेल, मधुमेह असेल किंवा आजकालचे जे हायली पोल्युटेड एरियामध्ये राहणारे काही लोक असतील, अशा गोष्टींच्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी चेंजेस जास्त होत असतात. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा हे इन्फ्लेमेशन वाढतं, तुमच्या फॅट सेल्स मधून काही इन्फ्लेमेशन निर्माण करणारे, ज्याला इंटरल्युकिन 6 नावाचे काही घटक असतात की जे सिक्रेट होत असतात, त्याचा परिणाम हा तुमच्या पेशींवर होतो आणि जशा पेशींच्या मधली हे इन्फ्लेमेशन वाढत जातं, जसं रक्तवाहिन्यांच्या मध्ये जर हे इन्फ्लेमेशन वाढलं तर अडथळे निर्माण होतात. आणि सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे तुमच्या सांध्यांमध्ये जेव्हा इन्फ्लेमेशन येतं, एस्पेशली कॉमन आढळणारा घटक आहे तो म्हणजे गुडघेदुखी. बऱ्याचदा जेव्हा इन्फ्लेमेटरी चेंजेस तुमच्या सांधेमध्ये किंवा एस्पेशली तुमच्या गुडघ्यांमध्ये जेव्हा होतात, वाढतं वजन आणि गुडघेदुखी ही कॉमन गोष्ट आहे. जसं आपल्या संपूर्ण शरीराचं 60% वजन हे तुमचे गुडघे पेलत असतात आणि जसं वजन वाढतं, जसं इन्फ्लेमेशन वाढेल तशी तुमच्या शरीरामध्ये झीज निर्माण व्हायला लागते, गुडघ्यांच्या मध्ये झीज निर्माण व्हायला लागते आणि गुडघे दुखू लागतात. दुखणारे गुडघे हे तुमची हालचाल कमजोर करतात. तुम्ही हालचाल नाही केली परत वजन वाढतं आणि वजन वाढलं म्हणून पुन्हा ऑस्टिओपोरोटिक चेंजेस होतात, पुन्हा इन्फ्लेमेशन होतं. मग हे विषचक्र चालू राहतं. तर एक्झॅक्टली जसं तुम्ही वजन कमी करता तशी तुमच्या सांध्यांमधलं सूज किंवा रक्तवाहिन्यांच्या मधली सूज, ज्याला इन्फ्लेमेशन म्हणतो, ते हळूहळू कमी येतं आणि ते कंट्रोल येईल तेव्हा बऱ्याच अंशी तुम्ही ह्या सांधेदुखीपासून किंवा गुडघेदुखीपासून तुम्ही परावृत्त होता. तिसरा महत्वाचा फायदा जो वजन घटवण्यामुळे होतो तो म्हणजे तुमच्या शरीरातलं इन्सुलिनचं प्रमाण आटोक्यात ठेवलं जातं. मुळातच इन्सुलिनला आम्ही वेट गेनिंग हॉर्मोन म्हणतो. म्हणजे जसं भारतीय आहार पद्धतीमध्ये आपण जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय पदार्थ जास्त खातो. जेवढे पिष्टमय पदार्थ खाता त्याच्या पचनासाठी इन्सुलिन जास्त वाढलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट, जेवढ्या वेळ आपण जेवतो तेवढ्या वेळा शरीरामध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन जास्त वाढत असतं. अल्टिमेटली हे शेवटी विषचक्र आहे. म्हणजे तुम्ही इन्सुलिनचं प्रमाण वाढलं, इकडे तुम्ही जास्त कार्बोहायड्रेट पण खाताय, तुम्ही जास्त वेळ जेवताय आणि त्याचा परिणाम हा इन्सुलिन लेवल जसे जसे वाढत जातील
तशा तुमच्या शरीरामध्ये तुमचं वजन वाढण्याची गोष्ट ही जास्त घडत असते. जेव्हा तुम्ही वजन घटवण्याची सुरुवात करता किंवा जसं वजन कमी व्हायला लागतं तशा तुमच्या पेशींच्या मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. अल्टिमेटली इन्सुलिन लेवल्स कमी राहतात. त्याचा परिणाम हा तुमच्या शरीरामध्ये आपोआप सगळ्यात महत्वाचा घटक घडतो, तो म्हणजे मधुमेह आटोक्यात येतो. अल्टिमेटली याचा जो परिणाम आहे, वाढत्या इन्सुलिनमुळे जो रक्तवाहिन्यांवर येणारा कडकपणा आहे किंवा त्याच्यामुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन जातात, जसं हार्ट अटॅक असणं, ब्रेन स्ट्रोक होणं वगैरे, तेही कंट्रोलमध्ये येतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा तिसरा फायदा आहे तो म्हणजे तुमच्या शरीरातले इन्सुलिन लेवल्स या कंट्रोलमध्ये येतात. चौथा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वाढत्या वजनामुळे बऱ्याचदा झोपेवर त्याचा परिणाम हा जास्त होतो, ज्याला आपण स्लीप ॲपनिया म्हणतो किंवा अपुरी झोप. जसं जसं वजन वाढतं तसं तसं त्याचा परिणाम हा झोपेवर होत असतो. झोप अपुरी होते म्हणून तुमच्या शरीरामध्ये आणखी काही घटक असे जे वाढतात की ज्याचा परिणाम तुमच्या पुन्हा वजन वाढीवर होतो. हे पण दुष्टचक्र आहे. त्यामुळे जसं तुम्ही वजन कमी कमी करत जाता तसं त्याचा परिणाम हा तुमच्या झोप शांत लागणं किंवा पुरेशी झोप मिळायला लागते. झोप जेवढी व्यवस्थित होईल तेवढे बॉडीमधले इन्फ्लेमेटरी चेंजेस कमी होतात. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरचा ताण कमी केला जातो. अल्टिमेटली सगळ्या सिस्टीम ह्या रुटीन मध्ये व्यवस्थित काम करत असतात. आणि पाचवा अतिशय महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे जसं तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू करता, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही हार्ट अटॅक पासून, जो मेंदूचा अटॅक ज्याला आपण पॅरालिसिस अटॅक म्हणतो, या सगळ्यापासून तुम्ही लांब राहता. आता ते कसं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे वाढणारं वजन हे अल्टिमेटली त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या रक्तवाहिन्यांवर होतो. रक्तवाहिन्या कडक व्हायला लागतात. जिथे जिथे त्या कडक होतात तिथे तिथे त्या तडकू शकतात किंवा ज्याला आपण म्हणतो की त्या फाटू शकतात. आणि मग त्यावेळी तुमच्या शरीरातली प्रतिकार शक्ती तिथे कार्यान्वित होत असते. जसं ज्याला आपण HDL कोलेस्ट्रॉल म्हणतो, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स तिथे ऍक्च्युली जाऊन चिपकत असतात की हा कडकपणा कमी करण्यासाठी. पण एक्झॅक्टली आपल्या शरीरामध्ये उलटं घडतं की जे चांगले कोलेस्ट्रॉल आहे ते कमी केलं जातं आणि नको असलेले जे कोलेस्ट्रॉल आहे ज्याला आपण LDL म्हणतो किंवा ट्रायग्लिसराइड्स वगैरे म्हणतो ते इतके वाढत जातात. मग त्याच्याबरोबर काही कॅल्सिफाईड सबस्टन्सेस ज्याला क्षार म्हणू आपण मराठी भाषेमध्ये, किंवा तिसरी गोष्ट असते ती म्हणजे काही टॉक्झिन्स असतात, हे एकमेकावर पुटच्या पुट बसत जातात आणि त्याचा परिणाम हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये अडथळे निर्माण होणं आणि त्याचा परिणाम हा हार्ट अटॅक येणं, हे एकमेकाच्या गुंतलेले आजार असतात. जसं जसं तुम्ही वजन कमी करता तसं तसं शरीरामधले तुमच्या रक्तवाहिन्यांमधले इन्फ्लेमेशन कमी होतं. त्याचा परिणाम अडथळ्यांची जी प्रोसेस आहे तीच पहिल्यांदा थांबवली जाते आणि त्यामुळे तुम्ही हार्ट अटॅक पासून किंवा ब्रेन स्ट्रोक पासून तुम्ही लांब राहता. इतके 5 महत्वाच्या गोष्टी घडतात की फक्त तुम्ही वजन कमी करण्यापासून. त्यामुळे नुसते सुंदर दिसणं आणि छान दिसणं याही पेक्षा शरीर निरोगी राहण्यासाठी तुम्हाला वजन घटवणं खूप महत्वाचं आहे. आता वाढत्या वजनामध्ये ते कमी करण्यासाठी बाजारात खूपशा गोष्टी अवेलेबल आहेत. खूपसे मेडिसिन आहेत, काही फंटे आहेत, वेगवेगळे हे आहेत, काही डाएट प्लॅन्स आहेत. माझ्या रुटीन मध्ये बरेचसे पेशंट्स येऊन मला विचारतात की मॅडम हे घेऊ का, हे मेडिसिन घेऊ का, किंवा हा फंटा मी वापरू का, किंवा मॅडम मी अशा पद्धतीने डाएट प्लॅन करू का. पण मी सगळ्यांना महत्वाचं सांगते की डाएट करण्यापेक्षा सुद्धा योग्य आहार असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांचं असं असतं की उपाशी राहिलं, मी काहीच खाल्लं नाही तर अल्टिमेटली माझं वजन घटेल. परंतु ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. जेवढं तुम्ही उपाशी राहता तेवढं तुमचं हळूहळू वजन जास्त वाढत जातं. त्यामुळे शरीराला उपाशी ठेवू नका, पण शरीराला योग्य तो आहार देणं ही अतिशय महत्वाची बाब आहे. आता एक्झॅक्टली वजन कमी करण्यासाठी आम्ही काय आहार घ्यावा डॉक्टर, तर मी एक छोटीशी एक गोष्ट तुम्हाला सांगते की जी लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची जी थाळी आहे, जी आपण जेवणाची थाली म्हणतो, त्याचे 3 भाग करा. त्यातला पहिला भाग आहे तो प्रोटीनने भरा. आता प्रोटीन 2 प्रकारचे असतात. एक असतं ते व्हेज प्रोटीन, दुसरं असतं ते नॉन व्हेज प्रोटीन. नॉन व्हेज प्रोटीन मध्ये तुम्ही फिश, चिकन किंवा अंडी या पद्धतीने घेऊ शकता आणि व्हेज प्रोटीन मध्ये तुम्ही कडधान्य, डाळी, उसळी वगैरे ह्या पद्धतीने घेऊ शकता. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे दुसरी थाळीचा जो भाग आहे तो सलाडने भरायचा आणि तिसरा जो भाग आहे तो आहे तो व्हेजिटेबल्सने भरायचा. आता प्रथिन प्रमाणामध्ये प्रथिन घेणं ही गरजेची बाब आहे. जेव्हा तुम्ही प्रथिन घेता किंवा ज्याला आपण म्हणतो की जे व्हेजी लोक आहेत त्यांनी कडधान्य आणि हे घेतात, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत पण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत, थोड्या प्रमाणात कार्बोहायड्रेट राहतात. मॅक्सिमम तंतुयुक्त आहार की जो तुम्हाला सलाड मधून किंवा जे तिसरा पार्ट आपण म्हटलं व्हेजिटेबल मध्ये पण 2 प्रकार असतात. एक म्हणजे
पालेभाजी आणि दुसरी म्हणजे फळभाजी, ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट व्हेजिटेबल. तर जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही जेव्हा हे थाळीमध्ये घ्याल, म्हणजे मी समजा एक डाळीची उसळ घेतली, भरपूर प्रमाणात सलाड घेतलं, 2 उकडलेली अंडी पण घेतली आणि तिसऱ्या पार्टमध्ये मी भेंडीची किंवा गवारीची भाजी घेतली. आता ह्या थाळीमध्ये काय नाहीये, तर एक्झॅक्टली ह्या थाळीमध्ये धान्य नाही, नो कार्ब्स. जेवढे तुम्ही धान्यांपासून, ज्याला आपण नो ग्रेन कन्सेप्ट म्हणू, जेवढं तुम्ही धान्यांपासून लांब राहाल, ज्याला आपण म्हणतो ज्वारी किंवा गहू किंवा ज्याला तांदूळ, याच्यापासून बाजरी, याच्यापासून जेवढं तुम्ही लांब राहाल किंवा ते कट आउट केलं, ते तुमच्या आहारातून जर बाजूला केलं, ज्याला आपण म्हणतो लेस कार्ब डाएट, मिनिमम प्रोटीन, मॅक्सिमम सलाड, मॅक्सिमम फायबर डाएट जेव्हा तुम्ही घ्याल, तेव्हा तुमचे अल्टिमेटली वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि तेही रेग्युलर वेळेवर जेवणं महत्वाचं राहतं. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. आता एक्सरसाइजच्या बाबतीमध्ये मी मागे पण बोललेली होती की व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक समजा. जसं दिनचर्येमध्ये काही रुटीन गरजा असतात आपल्या, की रोज आपण असं केलंच पाहिजे, लाईक दॅट रोज एक्सरसाइज हा केलाच पाहिजे. काही जण सांगतात की आठवड्यातून 3 दिवस करा, 4 दिवस करा, 5 दिवस करा. मी तर म्हणते डेली एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तर व्यायाम करत असताना पण महत्वाचं आहे अति सर्वत्र वर्जय. म्हणजे मी 2 तास एक्सरसाइज करतो, मग ज्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जास्त एक्सरसाइज करता तेव्हा अल्टिमेटली तुमच्या शरीरामध्ये झीज वाढत असते. का? कारण कॉर्टिझोल लेवल्स वाढत असतात. तुमच्या ब्लडमध्ये कॉर्टिझोल लेवल जसे वाढतील तसे ते सुद्धा आम्ही वेट गेनिंग हॉर्मोन म्हणतो. त्यामुळे अति एक्सरसाइज पण खूप चांगला नाहीये शरीराला. पण सायमल्टेनियसली मग एक्सरसाइज करायचा तर तो कसा करायचा, तर त्याची मी एक छोटी क्ल्यू तुम्हाला देते की ज्याला आपण म्हणतो इंटरमिटंट एक्सरसाइज. आता व्हॉट इज मीन बाय इंटरमिटंट एक्सरसाइज, हे काय आहे? तर जसं घरी एक सायकल असते किंवा ट्रेडमिल असतं, मग जेव्हा तुम्ही घरी सायकलिंग करता तर तेव्हा 1 मिनिटाचे आपण जर 2 भाग केले, त्यातला पहिला भाग आहे तो 15 सेकंदाचा आणि दुसरा भाग आहे तो 45 सेकंदाचा. तर 15 सेकंद तुम्ही जेवढी तुमची शक्ती आहे तेवढ्या शक्तीनिशी तुम्ही फास्ट सायकलिंग करायचं आणि राहिलेले 45 सेकंद ही स्लोली 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 करायचं. असं तुम्ही 8 मिनिट्स, 10 मिनिट्स, 15 मिनिट्स तुम्ही असे रिझ्यूम करू शकता. दॅट इज इनफ फॉर युअर हार्ट. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, समजा तुम्ही बाहेर फिरायला जाता, तर एक 400 मीटरचा जर तो ट्रॅक असेल तर त्यातले 100 मीटर तुम्ही फास्ट जॉगिंग करायचं आणि राहिलेले 300 मीटर तुम्ही स्लोली वॉक केलं तरी चालू शकतं. हा सुद्धा इंटरमिटंट एक्सरसाइज हा होतो. पण रेग्युलर एक्सरसाइज करणं ही खूप महत्वाची बाब आहे. आणि तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पुरेशी झोप. आता कसं राहतं, बऱ्याचदा साधारण आपण रात्री 11 वाजता झोपून सकाळी 6 वाजता उठणं ही योग्य आहे. म्हणजे साधारण 7 तास शरीराला ही झोप ही पाहिजे. पण बऱ्याचदा आपण उशिरा मोबाईल बघत असतो किंवा काही जण उशिरापर्यंत कम्प्युटरवर काम करत असतात किंवा टीव्ही बघणं, ह्याच्यामध्ये जे काही एलईडी लाईट्स आहेत त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या शरीरामध्ये मेलॅटोनिन सिक्रिशन्सवर परिणाम होत असतो. म्हणजे जसं जेवढा अंधार तुम्ही खोलीमध्ये कराल तेवढे तुमचे मेलॅटोनिनचं सिक्रिशन वाढतं. मेलॅटोनिनला आम्ही अँटी एजिंग हॉर्मोन म्हणतो की ज्याच्यामध्ये तुमचं एज फॅक्टर कमी केलं जातं. आणि एक्झॅक्टली आपण उलटा करतोय की आपण गॅजेट्स इतके वापरतो आणि ते पण रात्रीच्या वेळी, कारण रिकामा वेळ आहे, शांत आहे, आपण जास्तीत जास्त वेळ आपण मोबाईलवर चॅट करत बसतो किंवा टीव्ही बघत बसतो. त्याचा परिणाम तुमच्या मेलॅटोनिन सिक्रिशन्सवर होतो. मेलॅटोनिन प्रॉपरली सिक्रेट होत नाही, त्यामुळे झोप अपुरी राहते. अपुरी झोप ही पुन्हा तुम्हाला इन्फ्लेमेटरी चेंजेस करतात आणि त्याचा परिणाम हा वजन वाढण्यासाठी होतो. त्यामुळे वजन जर कमी करायचं असेल तर रात्री 11 वाजता झोपून सकाळी अर्ली इन द मॉर्निंग उठणं ही खूप गरजेची बाब आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या लक्षात ठेवा. एक म्हणजे ईट हेल्दी, प्रॉपरली जेवण व्यवस्थित घ्या, वेळेवर घ्या, रेग्युलर एक्सरसाइज करा आणि झोप प्रॉपर जर केली तर तुम्ही आपोआप तुमचं वजन हे आटोक्यात येऊ शकतं. आता या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जसं मगाशी मी सांगितलं की उच्च रक्तदाब आटोक्यात येतो, मधुमेह आटोक्यात येतो, तुम्ही हार्ट अटॅक पासून लांब राहता, ब्रेन स्ट्रोक पासून लांब राहता, स्लीप ॲपनिक चेंजेस तुमचे कमी होतात आणि सायमल्टेनियसली अशामुळे ह्या गोष्टीमुळे वजन कमी होतं. पण आज हा टॉपिक तुम्हाला इथं सांगण्यामागचा सगळ्यात उद्देश की गेले वर्ष झालं आपण सगळे पॅन्डेमिक कंडिशन मध्ये सफर होतो आणि आता जी पुन्हा दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन थांबलो. मग अशा वेळी बऱ्याचदा आपण घरी थांबतो, घरी सगळं एकत्र कुटुंब असलं की मग चमचमीत पदार्थ केले जातात, वेगवेगळे पदार्थ घरी बनवले जातात, ते खाल्ले जातात. बाहेर पडायचं नाही याचा अर्थ आपण असा घेतोय की व्यायामच करायचा नाही. त्यामुळे मागचा जो अनुभव होता, मागच्या वेळी जे लॉकडाऊन होतं
ते लॉकडाऊन संपल्यानंतर बरेचसे पेशंट्स जे आमचे जुने पेशंट्स होते, जे मधुमेह रुग्ण आहेत, हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेजेसचे पेशंट्स आहेत, अशा सगळ्या पेशंटच्या मध्ये खूप काही कॉम्प्लिकेशन्स आम्हाला बघायला मिळाली, की जे पूर्वी एकदम फिट अँड फाईन होते आणि नंतर मग त्यांचं काहींचे किडनी फंक्शन डिरेंज झालेले आहेत, काहींचं बीपीला आम्हाला 2-2 गोळ्या वाढवाव्या लागल्या, शुगरच आटोक्यात येत नाही, काहींना आम्हाला एक्सेस मेडिसिन्स त्याच्यासाठी द्यावे लागले. आणि हे कॉम्प्लिकेशन्स जेव्हा दिसले तेव्हा आता मी सगळ्यांना आवर्जून एक विनंती करते, जरी तुम्ही घरी असाल तरी आहारावर नियंत्रण ठेवणं ही खूप गरजेची बाब आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे डॉक्टरांच्या संपर्कात राहणं ही तितकीच महत्वाची बाब आहे. बऱ्याचदा असं होतं की बाहेर कंडिशन चांगली नाहीये आणि मग घाबरून की बाबा मला बाहेर गेलं की मला कोरोनाची लागण होईल आणि म्हणून पेशंट्स बाहेर पडत नाहीत, त्याच प्रिस्क्रिप्शनवर तेच मेडिसिन्स आणत जातात. त्याचा परिणाम असा होतो की मग तुमचं बीपी मॉनिटर होत नाही, तुमची शुगर मॉनिटर केली जात नाही आणि त्याचा परिणाम बाकीचे कॉम्प्लिकेशन वर होत असतो. त्यामुळे कृपा करून तसं घाबरू नका. डॉक्टर्स तर सगळे आम्ही प्रयत्न करतोच, आम्ही खूप तुमची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. एस्पेशली मी माझ्या बाबतीमध्ये सांगते की सोशल डिस्टन्सिंग पाळून, प्रॉपरली सॅनिटाईज करून, इव्हन पेशंटला आम्ही त्याच्याबद्दलचे अवेअरनेस दिलेला आहे आणि व्यवस्थितरित्या पेशंट ट्रीटमेंट घेतात आणि लिटरली तुमची इम्युनिटी सिस्टीम पण इतकी चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं तर त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आम्ही पेशंटमध्ये वाढवतोय आणि त्यामुळे कोणतंही कॉम्प्लिकेशन्स येत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. या सध्याच्या कंडिशनला आपण फाईट करत असताना डॉक्टरांच्या संपर्कात राहा तुम्ही. डॉक्टरांना भेटणं, त्यांनी सांगितलेलं ट्रीटमेंट रेग्युलर घेणं ही तितकीच गरजेची बाब आहे. त्यामुळे कृपा करून वाढत्या वजनावर आटोक्यात ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. त्यामुळे आज ज्या मी काही तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्या तुमच्या आत्ताच्या ह्या पिरियडमध्ये घरी राहून तुम्ही नक्की फॉलो करा. स्टे हेल्दी, बी हॅपी. थँक्यू.